हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय का हम लोगों ने पिछले कुछ एक आध हफ्तों से जो स्टार्ट किया है, उसको और सामने बढ़ाते हैं और बेहतरीन ढंग से पढ़ाई करने की कोशिश करते हैं। लास्ट वीडियो आप लोगों ने शायद देखा होगा, उसमें आपको मैंने बताया था कि यार कुछ कुछ चीजें ऐसी बहुत जरूरी है, प्लस माइनस साइन के हिसाब से किसी भी हालत में आपको बेहतरीन ढंग से आना चाहिए। अब हालांकि उसका जो मैंने टाइटल है वो जरा अजीबोगरीब रखा था की जर हे प्रश्न आले नाहीत तर नवोदय करण्यात काही अर्थ नाही। शायद ऐसा है, पता नहीं, मेरे को याद नहीं आ रहा, लेकिन ऐसा कुछ है नहीं। वो सिर्फ ये जताना था, ये बताना था की बच्चा बाकी कुछ नाही, लेकिन ये चीजें बुनियादी तौर पे सुरुवातीला त्या गोष्टी तुम्हाला आलंच पाहिजे, जेणेकरून कुठे ना कुठे त्यामध्ये जे तुम्हाला कन्सेप्ट सांगितलं आहे, आता सवय झाली असेल, जेव्हा केव्हा उत्तर येतो मनात काय येतं पहिले? हा, ये बरं बाळा, सांगशील जेव्हा केव्हा उत्तर येतोय, तेव्हा केव्हा तुला असं वाटलं की आता मला माझं उत्तर आलंय, तेव्हा काय सांगतोय तू? सांग बरं. मोठ्या संख्येची चिन्ह देणे. हा, उत्तराला हा. मोठ्या संख्येचा चिन्ह देणे. चिन्ह चिन्ह देणे. देणे. आधी मोठी संख्या बघणे हा पहिले. हो. आधी मोठी मोठी संख्या संख्या बघणे बघणे. आणि त्यानंतर चिन्ह देणे. त्याच्यात जो काही चिन्ह असेल तो तो देणे. उत्तराला दे. बस इतकं लक्षात राहील ना? लक्षात राहील ना? आता त्यामध्ये एक भानगड अजून अशी आहे, कशी? तर ते फक्त प्लस मायनस मध्येच यूज होतो का? हो. गुणाकार आणि भागाकारामध्ये होत नाही बरं तसा काम. समजल्या का? गुणाकारामध्ये होतो का तसा? गुणाकारामध्ये काय लक्षात ठेवायचं, काय केलं होतं आपण? की दोन पैकी एक जरी संख्या गुणाकार आणि भागाकारामध्ये काय? दोन पैकी एक जरी संख्या निगेटिव्ह असेल ना, उत्तर निगेटिव्हच येणार. म्हणजे जर मी अगर सपोज तुम्हाला सांगतो, बघ रे ए चिमणे, बघ, -2 × 3 हा किती होणार बाळा? 6. पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्या आता म्हणाल, तर उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या देतो. मोठी संख्या 3, त्याला प्लस म्हणून उत्तर प्लस. असं चालेल का? गुणाकारामध्ये तसा चालत नाही. गुणाकारामध्ये काय असते रे, की जर दोन पैकी एक जरी संख्या निगेटिव्ह असेल ना, उत्तर नेहमी काय येणार? निगेटिव्ह. एक जरी संख्या, जसं आता 2 गुणिला -3 म्हणेल बाळा मी, तर काय? -6. कारण की 2×3 = 6. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या नाही. दोन पैकी एक जरी संख्या मायनस असेल तर उत्तर काय? आता सर मग 2×3 6. तर -2 × -3. बघा, ह्या गलती होतात गुणाकारामध्ये. लक्षात ठेवायचं बाळा, इथं फक्त एकच नियम आहे, काय? की दोन पैकी म्हणा, दोन पैकी एक जरी संख्या नाही बघा, हा, दोन पैकी एक जरी संख्या निगेटिव्ह म्हणजे ऋण असेल, असेल तर उत्तर निगेटिव्हच येतो. काय ना? पण दोन पैकी दोनचे दोनही संख्या एकाच चिन्हाची असतील, एक तर प्लस व मायनस, उत्तर तुमचा पॉझिटिव्ह. दोन्ही मायनस आहेत ना बाळा, दोन्ही. तरी पण दोन्ही नाही, दोन्ही. धोनी म्हणजे क्या है? दोनों दोनों के दोनों नंबर अगर सपोज निगेटिव है तो आंसर आपका पॉझिटिव्ह रहेगा. काय लक्षात ठेवा? दोन्हीचे दोनही चिन्ह, बघ लक्ष दे, दोन्ही दोन्ही चिन्ह जर समान असतील तर समान असतील तर म्हणजे आता समान असतील म्हणजे कोणते कोणते झाले? समान असतील म्हणजे कोणते कोणते झाले सांगा बरं? एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाला पण, ठीक आहे, आणि एक निगेटिव्ह निगेटिव्ह वाला, हे दोन्ही समान झाले ना. त्या क्षणी असं दिसलं तुम्हाला, समजून जायचं गुणाकार तर करणे, पण उत्तराला चिन्ह फक्त पॉझिटिव्ह असतील तर उत्तरास चिन्ह नेहमी पॉझिटिव्ह देईल. लक्षात राहील का? लक्षात राहील. त्या दिवशी आपण अभ्यास केला होता कशाच्या रिगार्डिंग? पॉझिटिव्ह निगेटिव्ह संख्यांच्या रिगार्डिंग.
आता तुम्हाला मी सांगितलं गुणाकाराच्या रिगार्डिंग. तो ये अगर कंसेप्ट आपको समझ में आ रहा हो, तो इसी टाइप का रिगार्डिंग कुछ चीजें आज हम लोग पढ़ने वाले हैं। थोड़ा सा कुछ तो भी नेशनल इंटरनेशनल चीजें के रिगार्डिंग भी हम लोग डिस्कस करेंगे। तो ये कारवां हम लोग सामने बढ़ाने से पहले एक चीज मैं आपसे साझा करना चाहता हूं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस एकेडमी में भी। अगर कोई नए बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अगर सपोज अच्छा लग रहा होगा, तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। अपने दोस्तों को पक्का इत्याद कीजिएगा कि नहीं यार, कुछ तो भी बेहतरीन चीजें नवोदय के हित में या फिर स्कॉलरशिप के हित में आपको साझा किया जाता है। ओके, तो चलो फिर सामने बढ़ते हैं। सामने बढ़ने से पहले अगर सपोज एक हाथ दो एग्जाम्पल मैं आपको दे दूं, तो आपको बुरा तो नहीं लगेगा ना? पक्का ना? तो चलो फिर एक एग्जाम्पल, दो तीन एग्जाम्पल ले ही लेते हैं आपके हित में। चलो टिडिंग डिंग, अगर मैं बोल अपने हिसाब से निकाल के रखिएगा, ठीक है, अपने पास। फिर चेक करेंगे हम लोग किसको बराबर आया, किसका बराबर नहीं आया। चलेगा? तो देख ले, टिकुर टिकुर देखो, समझ में आया क्या सबको? इसके पहले वाला समझ में आया ना? तो चलो फिर देखो 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 देखो, क्या करूं क्या करूं क्या करूं। हाँ, 4 into 9, -4 into 9, 4 into -9, -4 into -9, 100 into 0, -100 into 0, -100 into -10, आखिरी दे देते, -200 into -100। जल्दी कुछ समय देता आपको 1-2 मिनट का, बताइए किसका आंसर एग्जैक्ट आता है, देखना चाहेंगे? ठीक है। अभी मुझ चलो हो गया, बहुत टाइम मिल गया बड़ा, चलो ध्यान दो। देखो देखो देखो, काफी टाइम मिल गया। देखो, अब अगर सपोज मैं बोलू ये तो महा इजी, अरे 4 9 जा तो हर बच्चा बच्चा जानता है अपना 4 9 जा। सर ये भी 4 9 जा। देखो पहले पहले ध्यान देना, सबसे मेन चीज, अब जब भी कभी मल्टीपल और आप डिवीजन आप करते हो ना बच्चा, मल्टीपल और डिवीजन हमेशा याद रखना, बोलो सबसे पहला नारा किसी भी हालत में, किसी भी हालत में सबसे पहले डील विथ साइन,
that we have to commit a process of, सर ज्यादा अंग्रेज हो जाएंगे बोलना है ना। एनीवे सबसे पहले हमें किसी भी हालत में आंसर को साइन क्या रहेगा ये पता करना है। तो अब आप ही बताइए मुझे कि भाई इसमें आंसर को साइन क्या रहेगा। दोनों में से एक माइनस दिख रहा है ना। जब जिस पल आपको ये समझ में आ गया कि नहीं भाई दोनों में से एक माइनस दिख रहा है, तो 100% आंसर क्या रहने वाला है, माइनस। म्हणजे गोष्ट आधी कशाची करायची, कशाची करायची, बडा साइन कोणतं मी देणार आहे उत्तराला त्याची, मग उत्तर काढायचं। क्लियर आहे, क्लियर आहे। सगळ्यात पहिला काम चिन्ह, सगळ्यात पहिला काम साइन, उसके बाद ही आंसर। क्लियर है, क्लियर है। अब चाहे वो एडिशन करना हो या सब्सट्रैक्शन करना हो, उसमें भी वैसा ही सबसे पहला काम करोगे भाई चिन्ह, म्हणजे काय, साइन। आता तुम्हीच सांगा, 4 9 जा, आता साइन देण्याची भानगड राहिली का। आंसर तो वैसे भी आपका पहले ही आ चुका था कि माइनस रहने वाला है, बस थोड़ा सा उसको और सामने बताना था, बाकी कुछ। ओके, अब आप ही बताओ इसमें से दोनों में से एक नंबर क्या है, माइनस, म्हणजे उत्तर काय राहणार आहे, बस। अरे 90% चिंता इथेच खतम झाली। पहिले आम्ही विचार काय करतो माहिती आहे का, 4 9 36 आणि मग साइन देणं विसरला तर झाला ना सत्यानाश। साइन देणं विसरला तर सत्यानाश झाला की नाही झाला, झाला की नाही झाला। मग आधीच साइन देऊन दिलं तर सत्यानाश होण्याचा प्रश्नच नाही, दुसऱ्याचा नाश। कोणाचा नाश, दुसऱ्याचा नाश। तसा कोणाचा हो नाही, तसा कोणाचा विचारही नाही करायचा, हे लक्षात ठेवाला। कधीच कोणाचा बुरा चाहायचा नहीं, किसी का बुरा नहीं चाहना पड़ा, हर किसी का भला हो बोलना। अब ना चाह, हर किसी का, समझ रहे हो ना। चलो फिर सामने भगे। अब देखो भाई फिर 4 9 जा 36। आता उत्तराला चिन्ह द्यायचा का नाही द्यायचा असा काही प्रश्न आहे का, कोई जरूरत पड़ेगी क्या, टेंशन है, टेंशन है। अब मार को बताओ भाई, सबसे पहला काम चिन्ह, माइनस माइनस, म्हणजे उत्तराला चिन्ह काय राहणार आहे, काही टेन्शन आहे का। आता 4 9 जा 36 आणि याला साइन द्यायची काही गरजच नाही, डायरेक्ट 36। प्लस कशाला द्या, कोण देते प्लस, प्लस कोण देते, असं कधी म्हणता का तुम्ही कुठे दुकानात जाऊन, अय काका मला का नाही प्लस 2 किलो साखर दे, ऐसे बोलते क्या। साइन, अब उस जगह पे साइन का इस्तेमाल करते ही नहीं हो आप, करते हो क्या, नहीं करते ना बड़ा। क्या, क्योंकि प्लस वो उसके सामने साइन नहीं दिख रहा है, इसका मतलब 100% वो पॉझिटिव्ह है, ये समझ, ठीक है ना। कधी लक्षात ठेवाल की दोन पैकी एक जरी दोनही संख्या अगर सपोज मायनस आहे तो उत्तर काय येणार आहे, पॉझिटिव्ह। चला 100 इंटू टकल्या, डायरेक्ट भाऊ टकल्याची खासियत असी है कि वो जिसके साथ भी गुना करोगे ना, डायरेक्ट उसको भी टकल्या बना देता है। म्हणून टकल्याची संगत करणं काही म्हणजे खरी नाही भाऊ, त्याची काही संगत करावची, मोठा बर्बादी आहे तो। टकल्या सोबत भेटना गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे टकल्या बनना, समजला। 1,00,000 इंटू टकल्या, 1,00,00,000 इंटू टकल्या, भाऊ टकल्यात वाला काम आहे, कितीही रुपयासोबत त्याचा काही करा, ठीक आहे। चला आता हा वाला पाय रे, -100 इंटू टकल्या। अरे तुम्ही सांगा टकल्या राहील का मायनस टकल्या राहील। आता पहा, खूप सारे ऑलमोस्ट 50% पोरं असे म्हणत आहेत की सर टकल्या, आणि खूप सारे 50% म्हणजे उरलेले 50% म्हणजे असे म्हणत आहेत की सर मायनस टकल्या। आता तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर करतो मी। कालच वेळ तुम्हाला एक गोष्ट सांगितलं होतं की जे टकल्या असते तो बिचारा चिन्ह लेस असते, त्याला साइन सोबत घेणं देणं असते का रे, त्याला चिन्हासोबत काही घेणं देणं असते का रे। मग तो प्लस राव नाही मायनस राव, त्याला काही घेणं देणं आहे का, आहे का। म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी पॉझिटिव्ह टकल्याही नाही ना निगेटिव्ह टकल्याही नाही, त्याचा उत्तर फक्त टकल्या। हो, म्हणजे हाही नाही आहे, हाही नाही आहे, त्याचं उत्तर फक्त हा, फक्त टकल्या, फक्त टकल्या, एक नंबर। हा
ओ, समजला का? म्हणजे त्याचा उत्तर हा हा गुड. म्हणजे समजला का बाळा? म्हणजे त्याचं उत्तर काय लक्षात ठेवाल? टकल्याच. त्याला चिन्ह द्यायची गरज नाही. इथं नोट लिहून देतो बाळा तुम्हा लोकांना. काय लक्षात ठेवाल नोट? की म्हणा शून्याला चिन्हाशी काही घेणं देणं नाही. तो नाही पॉझिटिव्ह, नाही निगेटिव्ह. क्लियर है क्या? सभी को समझ में आया क्या? अरे सगळ्यांना अक्षदा मिळाल्यात का? शुभमंगल. चला नवीन प्रश्नाकडे जाऊगा. लक्ष द्या इकडे माझ्याकडे सगळे. अरे चांड्रे, -100 इंटू -10 सगळ्यात पहिला काम चिन्ह. मायनस मायनस आन्सर काय येणार आहे माझं? पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे सायन्सची काय घेणं देणं राहिलं आता मला? आता फक्त 100 इंटू 10 सर महासोपी. महासोपी. हे पहिले काय करणे? 1 इंटू 1 किती? 1. आणि जितके टकले आहेत डायरेक्ट टकले लावून टाकणे. डायरेक्ट टकले लावून टाकणे. पाय टकल्या टकल्या किती आहेत? 2. आणि इकडचा 1 म्हणजे किती? 1 2 3 न पायात बसलं. उत्तरी निघणं. नाही समजला का? समजला का नाही? हा आता पाय अय छांड्र्या इकडे इकडे. आता पुन्हा मायनस मायनस म्हणजे आन्सरला साइन काय राहणार आहे? मी काही टेन्शन घेऊ का? साइन उत्तराला पॉझिटिव्हच आहे. टेन्शन म्हणजे लिहायची काही गरज नाही. आता दुसरी गोष्ट ए छांड्र्या इकडे पाय. आता पाय 2 1 जा पाय. पहिले काय करायचं? नंबरच्या नंबर सोबत पहिला 2 1 जा लिहिलं. त्याच्यानंतर टकल्या किती आहेत मोजा? 1 2 3 4. म्हणून इथे 1 2 3 4 हा तुमचा उत्तर. किती मुलांचे? 1 मिनिट बच्चा. किती मुलांचे 8चे 8ही प्रश्न बरोबर होते? माहोल गुड बच्चा गुड गुड गुड. चालेल चालेल. इमानदारीने तुम्ही लोक ज्यांचे बरोबर होते ते लोक टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी ज्यांनी हात उभे नाही केले वाजवा. हा. आता तुम्हाला वाटत असेल सर आमच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे कारण की आमचे सगळे बरोबर होते. वाटत असेल? आपने उल्टा कर दिया. जिन्होंने हाथ खड़े नहीं किए मतलब उनके तो कुछ तो भी गलत हुए होंगे. फिर भी आपने कैसे उनके लिए बजाने के लिए बोला? बड़ा ईमानदारी से उन्होंने ये जताया, ये बताया कि सर हमारा गलत हुआ. ये ईमानदारी अभी से रहना ये बहुत बड़ी बात है. इसलिए उनके लिए तालियां बजाओ. समझ रहे हो? गुड बच्चा बहुत बढ़िया. मतलब ये अच्छा लगा क्या? चलो गुड. देखो तो सामने बढ़ते हैं चलेगा? तो देखो कल हम लोगों ने सीखा था आपको याद होगा क्या? भारतीय पद्धत आणि इंटरनॅशनल पद्धत. इंटरनॅशनल पद्धत स्टार्ट केलं नव्हतं. फक्त थोडस सुरुवात केलं. आज बघूया भारतीय पद्धत एक नंबर. भारतीय पद्धत. अरे हो पण त्याला म्हणतात इंडियन नंबर सिस्टम. आता भारतामध्ये अगर सपोज तुम्ही जाऊन दुकानदाराकडे म्हणल्या अय मला 1 मिलियन रुपयाची का नाही भेंड्या दे भेंड्या. किती रुपयाची? 1 मिलियनच्या भेंड्या दे. तो का म्हणाल? का म्हणाल तो? बाय मी काही अमेरिकातला हो नाही. मला जो इंडिया मधला जे पैसे पुयसे रुपये रुपये राहतात त्या भाषेत बोल बाबा. बरोबर आहे का नाही आहे? त्याच्यासमोर जाऊन बोलून तर असं होईल का? नाही ना. भारतातल्या ज्या गोष्टी चालतात हा ज्या गोष्टी चालतात त्याच रिगार्डिंग म्हणावं लागेल ना. 10 रुपये 1000 रुपये 10,000 रुपये लाख रुपये 2 लाख 10 लाख का 20 लाख कधी काय करोड असंच म्हणा लागतील ना. तेव्हाच त्यांना समजेल बिचाऱ्यांना. तसं 1 मिलियन रुपयाचे कोणी घेतात का नाही घेत माहित नाही पण नाही. कोण घेतात का? ते व्यापारीच लोक घेतील घेतील. अंबानी घेतात.
1 मिलियनचे भेंडे घेऊन का गावभर वाटायचे आहे का त्याला स्वतःच खावायचे आहे? 1 मिलियन बहुत रुपये झाले ना का ते? ती गोष्ट करतेस. चला आता तुम्हाला समजेल 1 मिलियन काय, 10 मिलियन काय, ठीक आहे, 1 बिलियन काय, लाख काय, करोड काय, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थोडंसं आता, हालाकी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, काही काही लोकांना नसतील माहित, तर ते आता समजून घेऊया. चालेल? चालेल? तो चलो आप भी देखिएगा, आप भी गौर फरमाइएगा की क्या चीजें है और क्या नहीं. आता भारतातल्या गोष्टी अगर सपोज मी तुम्हाला सांगायला बसेल, सगळ्यात महत्वाच्या बापा बापा बापा. हो हो. ये इत, ये इतना सेंसिटिव बोर्ड है कि अगर सपोज कोई मच्छर भी गया ना उसको टच करके, तो भी अपने फुटप्रिंट छोड़ के जाता. देख, नाही मी गेलो, जा बापा. अरे तो बिचारा इथून सुरू झाला धड, जसा काही त्याला लागली होती आणि जाता जाता फलफल 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 करून टाकला. और कलर भी पिला असता. काही विचार करता का तुम्ही? हा चुकीचा आहे तुमचा, असा नाही विचार करायचा. पाय चला चालू करू. भारतीय पद्धत बघा रे, अय चिमण्या, त्याचा उद्देश बघा, काही असं नाही, पण काही नाही बोलायचं. आपण छान आहो बरं. चला बघा, तसा भारतीय पद्धत म्हणजे सुरुवातीला सांगायचं जर झालं ना बघा, बघ, एकक, त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणता युनिट. काय म्हणता बाळा? तो एक असतो सुरुवातीचा, स्टार्टिंग एक अगं सपोज असेल एकक स्थान. मग त्याच्यानंतर असतो बाळा, त्याला इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणता? मधलं नाही समजलं, आता मी तुम्हाला स्पेलिंग विचारेन, तुम्हाला खरंच येतो का? दशक, टेन्स म्हणजे काय? 10. काय त्याच्यानंतर दशक, शतक. सांगा बरं, शतक कोणाला म्हणतात? स्पेलिंग सांगा बरं. 100, HUND. थँक्यू. 100 कसं लिहितात? समजलं? त्याच्यानंतर त्याची स्पेलिंग सांगा बरं. ठीक आहे, ते त्याला 3 सुन. अजून यामध्ये एक गोष्ट सांगू तुम्हाला, अय या हजारला अजून माहिती आहे काय म्हटलं जातं? नाही बाळा, सहस्त्र. काय म्हटलं जाते? सहस्त्र. काय काय शब्द छान लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवाल? शब्द. हजारलाच सहस्त्र पण म्हटलं जाते. मग परीक्षेमध्ये अजून कन्फ्युज होते, ती माग खरा, आम्ही तर अभ्यास 1000 केला होता, हा सहस्त्र कुठून आला? होते का नाही सत्यानाश? म्हणून तसा सत्यानाश होऊ द्यायचा नाही. चल, त्याच्यानंतर 10,000. काय येतो बाळा? 10. त्याला काय म्हणतात? 10 सहस्त्र. दशसहस्त्र म्हणतात. काय म्हणतात? दशसहस्त्र. दशसहस्त्र. काय त्याला इंग्लिश मध्ये स्पेलिंग सांगा. वाह वाह, मस्त आहे तुम्हाला तर. याला किती बाळा? एक एक झिरो वाढवायचे असते बस. चांगला आहे. बघा आता बघा, अय नंतर कोण येतो रे? इकडे लक्ष दे. कोण येतो नंतर सांगा. इकडे लक्ष दे. लक्ष देते का? ठीक आहे. लक्ष. लक्ष देते का? अच्छा. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? त्याची स्पेलिंग लाख. LA, लाख. भाऊ, इसको कैसे एक झिरो बढ़ा दो. 1 2 3 4 आणि हा 5. काही जाऊ जाय का कोणाला ले? सगळ्यांना समजला? त्याच्यानंतर काय येते? याच्यानंतर काय येतो? 10 लक्ष म्हणजे 10 लाख. याला 1 2 3 4 5 6 7.
राहिला कोण? मग कोण येते? ए कोटी पाहतेस इकडे, इकडे पाय. ए कुठं पाहतेस इकडे पाय. काय येतं नंतर? कोटीच येते का? आता त्याची स्पेलिंग अय अय TRO क्रोर. काय म्हणतात? क्रोर. नाही, कोणी कोणी असं लिहितात करोर. हट. मी चांगला केलं ना माझंच नाव खराब कर. ठीक आहे बच्चा, टाटा. अब देखो नेक्स्ट. नेक्स्ट मतलब त्याला कसं लिहायचं बघ. 1 2 3 4 5 6 7. कोठी. ऐ कोठी. कोठी. ऐ त्याच्यानंतर 10 कोठी. त्याला म्हणतात बाळा 10 करोड. 1 2 3 4 5 6 7 8 खत्म. अब मेरे को एक बात बताओ, आम्हाला इतकंच कमवणे आहे, आम्हाला जास्त कमवणे आहे का? आम्ही याच्यामध्येच खुश आहो गाव देवा. ठीक आहे. हे गोष्ट वेगळी आहे. तुम्ही मोठे होईपर्यंत हे गोष्टी तुमच्यासाठी चिल्लर राहतील. तेव्हापर्यंत तुमचे पॅकेजेस एवढे राहतील खतरनाक. कारण की जमाना खूप फास्ट बदलत आहे. समजला का? 2000 मध्ये 10,000 ज्याचा पेमेंट राहायचा, अरे बापा बापा, एकच नंबर काम राहायचं. आता 1,00,000 रुपये पेमेंट असेल तरी त्याला कोणी मोजत नाही. समजला का? 1,00,000 तर नॉर्मल सगळ्यांचा आहेच आहे पेमेंट. असतेच 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 रे. हा माझ्या नाहीये ते गोष्ट वेगळी, पण ठीक है. अच्छा माझा ठीक है ठीक है. देखो बच्चा समझ में आया? हाँ तो ऐसे कोई माइंड नहीं करना. देखो चीजों को समझो जरा. हाँ बच्चा बोलिए. झिरोची काय पण झिरोची व्हॅल्यू असते. जर तो समोर लागेल इकडे बघ. जर शून्य जर याच्या इकडे मागे लागेल ना, मागे, तर 1चा 10 रुपये झाला. 10च्या अजून मागे लागला त्याच्या तिकडे लागला अले इकडे लागला अले व्हॅल्यू आहे बरं. हो पण कुठे लागल्यावर? मागे मागे त्याच्या मागे, कुठल्याही संख्येच्या मागे. ठीक आहे. पण कुठल्याही संख्येच्या, लक्ष दे, 10च्या अगर सपोज समोर लागला इकडं इकडं, तर भाऊ तो 10 रुपये राहील. अजून एक लाव ना का, लाव 10 रुपये राहील. इकडे लाव 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 10 रुपये लाव लाव लाव, जितके लावायचे आहेत लाव. तो बिचारा म्हणाल मी 10 रुपये लाव, मी वाढून येत नाही राहिलो, का करू? वाढून येत नाही. समजला का? म्हणजे मोठा बेकार का समजला का? हा हा लक्षात ठेवायचं. समजलं? व्हॅल्यू आहे पण म्हणजे कोणीच कमी असते का? म्हणजे कधीच लक्षात ठेवायचा, कोणता मुलगा किंवा कोणत्या मुलीला कधीच कधीच पैसा रिगार्डिंग म्हणा, अभ्यासा रिगार्डिंग म्हणा, कधीच चिडवायचं नाही. समजलं का? कधी तो काय चमत्कार करेल याची काही गॅरंटी आहे का मला? कधी तो तुमच्या अभ्यासापायी समोर चालला जाईल याची काही गॅरंटी आहे का? समजला ना? म्हणजे आता अगर सपोज तुम्हाला तो कुठे नाही कुठे अभ्यासामध्ये कमजोर वाटत असेल, पण येणाऱ्या काळामध्ये काय माहित त्याला छान त्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं, छान स्वतःकडे लक्ष दिलं, छान प्रामाणिक पद्धतीने अभ्यास करायला लागला, ऑब्व्हियस ही गोष्ट आहे, तर तुमच्या कधी समोर चालला जाणार काहीच माहिती नाही. मग फक्त असा करावं लागते. हा मॅच वर्गात होता, हा तर मांग मांगच राय नवोदयमध्ये लागला, अशा मनात फिलिंग येते. समजलं का? म्हणून कधीच कोणाला कमी समजायचा नाही. समजला का? आणि खूप जास्त येतो म्हणून महानही समजायचा नाही. हा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्वतःचा अभ्यास प्रामाणिक पद्धतीने करत राहा. स्वतः भलेही कितीही जास्त येत असेल, ठीक आहे, त्याला असं उतू नाही येऊ द्यायचं. नाही मला जास्त येतं, मी कोणासोबत नाही बोलत असं. रहने दे अपने पास. समझ रहे हो? है ना? त्याला अगर सपोज देखो, अगर सपोज कुछ चीजें आपको ज्यादा भी आ रही है ना बड़ा, ठीक है,
तर असं समोर समोर नाही करायचं. आता क्लासमध्ये वगैरे इकडे तिकडे बघत असाल तुम्ही, मी सांगतो मला येते मला येते. अरे थांब थांब, ज्याला येत नाही त्याच्याबद्दल थोडासा विचार करा बाळा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचा, अगर सपोज तुम्हाला एखादी गोष्ट छान येतोय ना, आणि तुमच्याच क्लासमेट किंवा मित्र किंवा मैत्रिणींना अगर सपोज एखादी गोष्ट छान येत नाही आहे, ती जी तुम्हाला छान येते, ती गोष्ट थोडंसं त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. हो, तो फायदा क्या है पता है? का फायदा ये है की आपकी कम्युनिकेशन स्किल म्हणजे इतरांसोबत बोलण्याची जी एक रचना आहे, एक जे कला आहे, ते खूप छान होणार आणि समजवण्याची एक आवड तुमच्या मनात निर्माण होणार आणि त्याला सगळ्यात बेस्ट वाटणार, की ही माझी बेस्ट मैत्रीण नाही तर माझा बेस्ट मित्र. वाटेल का नाही वाटेल? वाटेल की नाही वाटेल? हां? आणि त्याच्यात तुमचाही फायदा आणि त्याचाही फायदा. सगळ्यात मेन की मला समजला. समजला की नाही? अशा गोष्टी आणि कधी कोणाला सांगण्यासाठी कमीपणा फील करायचा नाही. अरे क्लियर है क्या रे? तो फिर बोलो भारत माता की. तो चलो भरा भक्ताच भक्ती अभी चलो चलो. तो ये समझ में आया? सर मग आम्हाला तर हा माहित होता जी. याच्यात नवीन काय आहे? नवीन हे आहे की भारतातले लोक पहिले लहान जेव्हा असतात, तेव्हा 3 वेळा जेवण करतात. आणि जसे जसे डगर झाले म्हणजे मोठे, तसे बिचारे 2च वेळा जेवण करतात का? करतात की नाही करत? पाहिजे बरं आई, बाबा हं. आई-बाबा म्हणजे कोण? आजोबा, आजी-आजोबा का? तर 3-3, 4-4 वेळा जेवण करतात का ते? एक तर सकाळी जेवतील, नाहीतर रात्री. बास. आणि ते थोडा-थोडा जेवतात, उलू-उलूसच. जास्त जेवतात का? का नाही बाळा? ठीक आहे. म्हणून भारतातले लोक काय? सुरुवातीला 3 नंतर 2. सुरुवातीला 3 नंतर 2. म्हणून आपली नोट काय तयार झाली लक्ष दे. आपली नोट अशी तयार झाली, की भारतीय पद्धतमध्ये काय पहिल्या शेवटून लक्षात ठेवा बाळा. मागेऊन किंवा मागेऊन किंवा शेवटून 3 अंका नंतर कॉमा कॉमा लावणे व नंतर प्रत्येकी 2-2 अंकानंतर कॉमा लावणे. लक्षात राहील बाळांनो? लक्षात राहील. सर मग याचा उपयोग तिथे कसा करायचा जी? अरे एकच नंबर. देखो बोला सर इथे कॉमा लावू का? एकच अंक आहे तिथे कोणचा कॉमा लावायचा? सर इथे लावू 2च अंक आहेत तिथे कोणचा? 3 3 के बाद. ठीक आहे. सर इथे दिसतं जी? हो. 1, 2, 3 लावू का जी? लावणार का? ऐस. आता ते झाली भारतीय पद्धत. काय झाली? आतापर्यंत साधी-सुधी पद्धत होती. ना भारतीय होती ना इंटरनॅशनल. आता 3 अंकानंतर तुम्ही कॉमा लावला ना, ती झाली भारतीय पद्धत. काय झाली? आता इकडं पहा इकडं. 1, 2, 3 कॉमा. झाला भारतीय पद्धत. झाला. भारतीय पद्धत झाला. इकडं, इकडं. 1, 2 कॉमा. सर इकडे लावू का? बया काय? 3 अंकानंतर म्हणलं, पण नंतर काही समोर अंक आहे का? नाही. हां, चला मग इकडे पहा. 1, 2 कॉमा लावू का? लावू का? हो, टाळ्या वाजवा स्वतःसाठी पहिले. गुड. पहा मी गलती करत होतो, पण तुम्ही गलती नहीं केला. वाह! मी वाजवतो. बहुत सही. देखो मैं भूल गया था बच्चा. एक चीज इसमें याद रखो. सबसे मेन जैसे मैंने बताया था, की सुरुवातीला 3 अंकानंतर आणि नंतर 2-2 बरोबर आहे? तर बघ 1, 2, 3 नंतर लावलं मी कॉमा. त्याच्यानंतर प्रत्येकी 2 अंकानंतर. तर मोजा 2 अंक. 1, 2. तर कॉमा कुठे पाहिजे बाळा? इथे पाहिजे. आता ते झाले भारतीय पद. काय झाली? भारतीय पद. क्लिअर होत आहे सगळ्यांना? क्लिअर होत आहे सगळ्यांना? आता बघ, इथे पण बघ. बघा 1, 2, 3 पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा लागलं. मग प्रत्येकी 2 अंकानंतर लावा. 1, 2 ना पायात बस. समजला की नाही झाला? हां? अब मेरे को बता. अरेरेरेरे! पाय इथे तो मज्जाच वाला काम आहे. 1, 2, 3 लाव काम.
एक दोन लाव कॉमा, एक दोन लाव कॉमा. सुरुवातीला 3 अंकानंतर कॉमा, नंतर प्रत्येकी 2-2 अंकानंतर कॉमा. ती म्हणजे भारतीय पद्धत. कोणती पद्धत? भारतीय पद्धत. आणि मग आता राहिली गोष्ट याची, 1 2 3 कामा, 1 2 कामा, 1 2 कामा. भारतीय पद्धत, भारतीय पद्धत. भारतीय पद्धत मध्ये मागे येऊन पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा, नंतर प्रत्येकी 2-2 अंकानंतर कॉमा. बोलो भारत माता की. ही आमची काय भारतीय, सगळ्यात मेन आपली भारतीय पद्धत कशावरून ओळखली जाते? नमस्कार, नमस्ते. अरे नमस्ते, सब कुछ समझते तो सामने भगते. अरे क्लियर हुआ सबको? सबको क्लियर हुआ ना बच्चा? है ना? प्रॉपर तरीके से इसको नोट डाउन कीजिएगा, जो भी पढ़, या फिर स्क्रीनशॉट लीजिए, मर्जी आपकी है किस हिसाब से आप लिखना पसंद करोगे तमाम चीजों को. है और हमारा पढ़ा हुआ कंटेंट आपको अच्छा लग रहा होगा तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा. शायद आपको अच्छा ही कंटेंट मिलेगा. इसी उम्मीद से नेक्स्ट टॉपिक पे हम लोग डिस्कस करेंगे जिसका नाम है, अब जाते हैं इंटरनेशनल. मजा नहीं आएगी. भारतीय गोष्ट वेगळी आहे ना. अंग्रेज उंग्रेज लमचे बय. चल बा. इंटरनॅशनल, इंटरनॅशनल नंबर सिस्टम म्हणजे आंतर राष्ट्रीय संख्या पद्धती. तमद्या, अरे तमद्या का नाही? तमद्या मैं तमद्या इधर है चॅन्ड्रे. इथं पण कुठे नाही कुठे गोष्ट तशाच असते. इथे पण एककला एककच म्हणतात आणि युनिटला युनिट. एकला एकच, एकला कोणी का 10 म्हणते. मग दशक तो का हो? मग याला काय भाऊ? हा बोंबाट्या दुसरा शतक. हा बडा 100. हा 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 हा. मग हजार आहे. पाय इकडे हजार. म्हणजे याला अजून काय म्हणतात? काय इसको 1000. मतलब ये देखो इथपर्यंत सेम आहे. हा इथपर्यंतही सेम आहे, अजून समोरही सेम आहे. 10,000, 10,000. ऐसा इथपर्यंत सेम आहे की नाही आहे? आता बघ भारतीय पद्धत मध्ये 10,000 नंतर काय येत होता रे? काय येत होता बाळा? लक्ष. पण हा काय आहे? दिस इज इंटरनॅशनल नंबर सिस्टम. दिस इज international number system. That's the reason the upcoming number is something different, vary than Indian number system. You get it? You get it? You don't get it? Then bug it. बघ इट. देखो उसके बाद बाबा सत्यानाश झाला. कसा? 10,000 नंतर ते लोक लाख नाही म्हणत, ते लोक काय म्हणतात? होय बेटे 100,000. काय म्हणतात? म्हणजे 100,000. काय म्हणतात? 100,000. 100 काय म्हणतात बाळा? 100,000. याला कसं लिहितात? 1 2 3 4 5 6. काय डाऊट? 100,000. काय डाऊट? आणि मग तिकडे आपला काय राहत होता? बंद करा ते, बंद करा. पुराणे विद्यार्थी पाहू पाहू नाही पाहिजे. काय आता नवीनच भानगड कोणता? मिली. पूर्ण नाही ऐकला. मिलियन. कोणता? मिलियन. त्याला मिलियन. पळा इकडे 1 2 3 4 5 6.
म्हणून लक्षात ठेवाल मिलियनला किती शून्य असतात? 6. हा बिलकुल जोरदार लक्षात ठेवाल. मिलियनला किती शून्य असतात? 6. सर मग काजी? मग 10 मिलियन. किती मिलियन? 10 मिलियन. हर 10 मिलियन. 10 मिलियन. जे याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मिलियनला 6, 10 मिलियनला 7 आणि आता मग काय येणार बाळा? 100 म्हणजे 100 मिलियन. 100 मिलियन. त्यालाच म्हणतात 100 मिलियन. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. क्लिअर आहे? क्लिअर आहे? आणि त्याच्यानंतर येतो बिलियन. कोण येतो? बिलियन. अजून समोर जाता येते पण मी काय जाणार नाही, फक्त बिलियन मध्ये संपवतो. काय? बिलियन. कोणतं? बिलियन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. काही डाऊट? सर मग भारतीय पद्धत आणि इंटरनॅशनल पद्धत मध्ये असा नेमका फरक काय आहे जी? अच्छा, हा तर फरक समजला जी. 100,000 होतात, मग मिलियन, मग 10 मिलियन, मग 100 मिलियन, मग बिलियन. या गोष्टी मला समजल्या जी. पण इकडल्या गोष्टी तर अगर सपोज विचार केला तर त्या आपल्याला थोडा बहुत भारतीय पद्धतच्या सुरुवातीसारख्याच दिसतात. काहीतरी फरक असायला पाहिजे ना सर? ठीक आहे, सांगून देतो. काहीतरी फरक काय असेल तर लक्ष दे. भारतातले लोक किती लहानपणापासून सुरुवातीला 3 वेळा जेवण करतात. नंतर मग पण ते तिकडचे लोक भुक्कड असतात. ते 3-3 वेळा जन्मभर 3-3 वेळा जेवण करतात. म्हणजे इंटरनॅशनल पद्धत मध्ये नोट काय लक्षात ठेवाल? काय नोट लक्षात ठेवाल? की प्रत्येकी म्हणा प्रत्येकी 3-3 अंका नंतर कॉमा लावे. ते पण मागे हो ना, मागेऊन प्रत्येकी 3-3 अंकानंतर कॉमा लावावे. सर इथे लावू का जी? नाही. इथे हो लाव ना का. इथे हो. इथे 1, 2, 3 झाला. इथे 2 अंकानंतर नाही लावायचं बरं. इथे 2 अंकानंतर नाही लावायचं. 2 अंकानंतर कुठे? भारतीय. आता इथे बघ. 1, 2, 1, 2 हा म्हणा पोख. 1, 2, 3. 1, 2, 3 हा म्हणा. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3 लावू का इकडे? 1, 2, 1, 2, 1, 2 राय म्हणा पोक खाताच खा. बापा तर खाताच खायला देतो. ढोंब्या नाही बनला का ढोंग? हो की नाही? ऐसे कभी नहीं बोलना बच्चा, किसी को मैंने पहले ही बताया. कभी नहीं ना. याद रखिएगा, अपने क्लास में तो वैसा चलना ही नहीं चाहिए. क्या? मैं सूतने में फिर सुस्ती नहीं करता. मैं देखता नहीं लड़की है लड़का है. ठीक है, शुक्र मनाना कि कभी आप मुझे ग्राउंड में ना देखना और ना ही कभी देखने आना. आपने देखा होगा ग्राउंड में मैं सुस्ती नहीं करता, है ना? है ना? क्योंकि वो ऑरा अलग हो गया ना बड़ा. आपके साथ यहाँ पे मैं मोहब्बत से ही बात करूंगा रे, लेकिन ग्राउंड में अगर वैसा करूं तो वो क्या दौड़ेंगे? दौड़ेंगे क्या? वो तो बढ़िया बढ़िया आराम से बैठेंगे, थोड़ा सा थक गए तो रुक जाएंगे, खत्म का. है ना? तो अगर सपोज अपना करियर बनाना है तो ग्राउंड में बेहतर बनना पड़ेगा ना. तो उसके लिए बहुत सी चीजें उनको सुननी पड़ेगी. तो ऐसे ऐसे चीजें उनको सुनना पड़ता है जो कभी जिंदगी में उन्होंने सुना नहीं होगा अभी तक. क्योंकि फौजी मिजाज है ना बड़ा अपना. आपके साथ अलग है, वो बात अलग है. ठीक है ना? तो इसलिए कभी भी आपको एक निवेदन है, एक गुजारिश है कि आप लोग कभी ग्राउंड पे ना आए. समझ रहे हो? और आओ भी तो दूर से ही देख के भाग जाओ, मेरे पास ना आओ. क्लियर है बड़ा? थोड़ा दूर दूर रहिएगा. ओके, चलेगा ग्राउंड पे. बाकी बात इधर उधर फंक्शन फंक्शन में मिलू तब की बात अलग है, तेव्हा मस्त येवाचा. पाय सर, पाय सर. लेकिन थोड़ा दूर, है
है ना? क्योंकि कैसा है उनके साथ आओगे तो वो फिर मैं जो उनको बोलता हूँ वो आप लोग सुनोगे तो आपको अच्छा नहीं लगेगा। ते आमचे सर असे आहेत. जाओ. हाँ, वो लोग. हाँ. चलो क्लिअर हुआ बच्चा? क्लिअर हुआ भारतीय पद्धत, इंटरनॅशनल पद्धत? सगळ्यांना काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? थोडासा आता आपला वेळ होतोय बाळा, तर मी तुम्हाला या रिगार्डिंग काही होमवर्क तर नाही पाठवणार आज. पण हाच जे गोष्ट आहे याला छान पद्धतीने घरी तुम्ही लिहून टाका. जे काही इथे आपण आज अभ्यास केलाय. घरी छान लिहायचं, ठीक आहे? प्रॉपर व्हिडिओला पॉज करणे, प्रॉपर सगळ्या गोष्टींसोबत डील करणे. कोई डाउट? कोई डाउट? तो आपको शायद ये चीजें जो हम लोगों ने अभी डिस्कस किया है वो समझ में आया हो. इसी उम्मीद से अलविदा चाहूंगा आप सभी तमाम बच्चों का. जाते जाते बस एक चीज बता दूं कि कोई भी नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे, हमारा कंटेंट अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करें, अपने दोस्तों में शेयर पक्का करें और वीडियो को अभी तुरंत लाइक कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.